आता त्याला वर्ष खूप झाली, आजही या देशाचा शेतकरी कर्जबाजारी आहे. आणि ते कर्जबाजारी आहेत त्यांना कर्जातून मुक्त करा ही भूमिका आम्ही देशामध्ये मानतोय, पार्लमेंटमध्ये सांगतो. पण सध्याच्या सरकारला त्याच्याबद्दलची आस्था नाही. मध्यंतरी मोदी सरकारने या देशाचे उद्योगपती आहेत त्यांचे 1,03,000 कोटी कर्ज माफ केलं. उद्योगपती शेकडो आहेत, ते काही हजाराचं आहे तसं नाही, पण 1,000च्या आत ज्यांचा नंबर आहे अशा उद्योजकांचा 1,00,000च्या वरची रक्कम मंजूर होते, माफ होते. आणि या देशाचा काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी हा मात्र आज झगडतोय. त्याच्या दुखण्याकडे बघायचा या राज्यकर्त्यांचा विचार नाही. आणि त्यामुळे साहजिकच सहकारी संस्था या चांगल्या चालवणं आणि सर्वसामान्य शेतकऱ्याची, सामान्य माणसाची शक्ती ही एकत्र करून आपल्याला आर्थिक धोरणं चुकीची करतायत अशा लोकांना बाजूला करायचा निकाल घ्यावा लागेल. कर्नाटकच्या जनतेनं हा निकाल घेतला. संबंध देशाच्या अन्य राज्यांच्या सोबत एक त्यांनी आदर्श केला. आणि त्यामुळे साहजिकच आहे आज कर्नाटकच्या जनतेचा हा निर्णय देशातल्या अन्य विरोधी पक्षांच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास वाढवणार आहे. आम्ही लोकांनी आता एक नवीन संघटना उभी केली ज्याचं नाव इंडिया. इंडिया या संघटनेमध्ये जवळपास 7 राज्याचे मुख्यमंत्री आहेत. कर्नाटक, बिहार, बंगाल, झारखंड, दिल्ली, पंजाब, केरळ आणि अनेक पक्षांचे नेते आहेत. आणि त्या ठिकाणी बसून आम्ही एकच विचार करतो आहे की सामान्य माणसाच्या हिताच्यासाठी राजकारण कसं करता येईल, सरकारी धोरणं कशी आखता येईल आणि त्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी आज त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेला आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की इंडियाच्या वतीनं जी सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी जी धोरणं ठरतील त्या धोरणांना तुम्हा सगळ्यांचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पाठिंबा हा मिळण्याच्या उद्देशाची आवश्यकता आहे. आणि हे सगळे प्रश्न आज महत्त्वाचे आहेत. पण आजचं केंद्र सरकार या प्रश्नाच्या ऐवजी दुसऱ्या धार्मिक प्रश्नावर लोकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात. अयोध्येचा श्रीराम, मर्यादा पुरुष श्रीराम याच्याबद्दलचा आदर या देशाच्या सगळ्या लोकांना आहे. त्याचा कुणी अनादर करत नाही. जरूर मर्यादा पुरुषां रामच्याबद्दलच्या आदराच्या भावना या देशातल्या कोट्यावधी लोकांच्या मनात आहेत. देशाबाहेरचे सुद्धा जे भारतीय आहेत ते त्यांच्याही मनामध्ये आहे. पण आज काय दिसतं, आज लोकांचे प्रश्न हे बाजूला ठेवायचे आणि मंदिर त्या ठिकाणी उभा करायला कोणाचा विरोध नाही. खरं सांगायचं म्हणजे त्या मंदिराचा इतिहास जर बघितला की ते मंदिर बाबरी मस्जिद फाडल्याच्या नंतर बांधण्याचा ज्यावेळी विचार झाला त्यावेळेला त्याची परवानगी ही राजीव गांधी प्रधानमंत्री असताना झाली. त्याला शिलान्यास हा जो झाला तो राजीव गांधींच्या कालखंडामध्ये शिलान्यास झाला. नंतरच्या काळामध्ये काही लोक कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये ती केस अनेक वर्ष चालली आणि आत्ता अलीकडं त्या केसचा निकाल लागला आणि मंदिर बांधायला जवळच्या जागेत कोर्टाने मान्यता दिली आणि त्याचं काम सुरू करण्याचा विचार हा या ठिकाणी आलेला आहे. आता ही पार्श्वभूमी असताना आणि हे मंदिर व्हावं याच्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातले लोक जे काय आपल्याकडनं योगदान देता येईल ते द्यायचं काम करतात. पण
त्या रामभक्तांचा विचार राहिला बाजूला आणि रामाच्या नावावर राजकारण करण्याचं काम आज त्या ठिकाणी भाजप आणि RSS यांनी सुरुवात केलेली आहे. ही गोष्ट आपण गांभीर्याने घेतली पाहिजे. मी याच्यामध्ये काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही, पण आज धर्माच्या नावावर, मंदिराच्या नावावर समाजामध्ये एक प्रकारचं अंतर कसं निर्माण करता येईल हा दृष्टिकोन राज्यकर्त्यांचा आहे. राज्यकर्ते या देशाचा जो उपाशी शेतकरी आहे, मजूर आहे, कष्टकरी आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही. काल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता 10 दिवस मी उपवास करणार आहे रामाच्यासाठी. रामाची त्यांची श्रद्धा, त्याचा मी आदर करतो, पण उपवास उद्या या देशाची गरिबी घालवण्यासाठी असा काही कार्यक्रम घ्यावा हे त्यांनी सांगितलं असतं तर लोकांनी त्याचं कौतुक केलं असतं. पण या सगळ्या गोष्टीचं खरं मूलभूत प्रश्नाकडून लक्ष नाही, लक्ष या धार्मिक प्रश्नावरून, मूलभूत समस्या याच्यापासून लोकांना बाजूला करणं हेच काम आज या ठिकाणी या देशात सुरू झालं आहे. आणि म्हणून आपल्याला जागं राहावं लागेल, एक राहावं लागेल आणि ते एक राहून आपापसात वागावं नाही, प्रश्न सोडवायला खबरदारी घेतली पाहिजे. मला आनंद आहे की या ठिकाणी पराभव झाल्याच्या नंतरसुद्धा उत्तमरावनी आपलं काम, जनतेची सेवा ही चालू ठेवलेली आहे. पराभव होतो ज्याचा उल्लेख ज्यांचा या ठिकाणी केला. माझ्या आयुष्यात एकदा पराभव मी पाहिला. मी राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद याच्या 14 निवडणुका लढलो. 14च्या 14 जिंकलो. कधी मला पराभव व्हायच नव्हता, पण एका निवडणुकीत माझा पराभव झाला आणि ती निवडणूक वेगळी होती. ती निवडणूक होती क्रिकेटची. क्रिकेटच्या निवडणुकीमध्ये मी मुंबईचा अध्यक्ष होतो. नंतर मुंबईच्या नंतर मी ऑल इंडिया VCI त्याचा अध्यक्ष झालो. त्याच्यानंतर मी आशिया खंडाचा अध्यक्ष झालो आणि त्या ठिकाणी एका निवडणुकीमध्ये माझा पराभव कलकत्त्याच्या एका माणसाने केला. माझ्या डोक्याची बाब होती, पण नावच व्हायचं नाही. हे संस्कार आमच्या लोकांच्याच आहे आणि ते नावच व्हायचं नाही हे ठरल्यानंतर VCIचा तर अध्यक्ष झालोच, पण आशिया खंडाच्या क्रिकेटचा अध्यक्ष झालो आणि एक दिवशी जगाची क्रिकेट संघटना जी आहे त्याचाही मी अध्यक्ष झालो. आणि सांगायचं तात्पर्य असं, धीर सोडायचं नाही, काम सोडायचं नाही, लोकांची आणि विषयाची बांधिलकी ही सोडायची नाही, अखंड कष्ट करायचे जे आपलं असतं. लोक त्याची नोंद घेतात. उत्तमराव, तुम्ही चांगलं काम करतात, तुम्ही संस्था उत्तम चालवतात, तुम्ही लोकांचे संबंध चांगले ठेवतात, तुम्ही साखर कारखाने चांगले चालवतात. माझी खात्री आहे की सर्वसामान्य लोक तुमच्या पाठीशी शक्ती उभी करतील आणि त्या शक्तीला साथ द्यायला मी काय, आमचे अनेक सहकारी तुमच्यावर अखंड राहतील हा विश्वास या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.